गीता प्रवचने अध्याय 17 भाग 1. सुबद्ध वर्तनाने वृत्ती मोकळी राहते. माझ्या प्रिय बंधूंनो, आपण हळूहळू टोकाकडे येत चाललो आहोत. 15व्या अध्यायात जीवनाचे संपूर्ण शास्त्र पाहिले. 16व्या अध्यायात एक परिशिष्ट पाहिले. मनुष्याच्या मनात व त्याच्या मनाचे प्रतिबिंब जो समाज, त्या समाजात दोन वृत्तींचा किंवा दोन संस्कृतींचा किंवा दोन संपत्तींचा झगडा चालला आहे. त्यातून दैवी संपत्तीचा विकास करावा ही शिकवण 16व्या अध्यायातील परिशिष्टात मिळाली. आज 17व्या अध्यायात दुसरे परिशिष्ट पाहावयाचे आहे. या अध्यायात कार्यक्रम योग सांगितला आहे असे एका दृष्टीने म्हणता येईल. गीता या अध्यायात रोजचा कार्यक्रम सुचवित आहे. नित्यक्रिया आजच्या अध्यायात पाहावयाच्या आहेत. आपली वृत्ती प्रसन्न व मोकळी राहावी असे वाटत असेल तर आपण आपले वर्तन बांधून घेतले पाहिजे. आपण नित्य कार्यक्रम कोणत्या तरी ठराविक भूमिकेवरून चालला पाहिजे. त्या मर्यादेने, त्या एका निश्चित नियमित रीतीने आपले जीवन चालले तरच मन मोकळे राहू शकेल. नदी मोकळेपणे वाहते, परंतु तिचा प्रवाह बांधलेला आहे. जर बांधलेला नसेल तर तिचा मोकळेपणा वाया जाईल. ज्ञानी पुरुषाचे उदाहरण आपण डोळ्यासमोर घेऊया. सूर्य हा ज्ञानी पुरुषाचा आचार्य आहे. भगवंतांनी प्रथम कर्मयोग सूर्यास शिकवला व सूर्यापासून मनुष्य म्हणजे विचार करणाऱ्या मनुष्यास प्राप्त झाला. सूर्य स्वतंत्र व मोकळा आहे, तो नियमित आहे. यातच त्याच्या स्वतंत्रतेचे सार आहे. आपल्या अनुभवाची गोष्ट आहे की ठराविक रस्त्याने फिरावयास जाण्याची जर आपल्याला सवय असेल तर रस्त्याकडे लक्ष न देता मनाने आपण विचार करीत फिरता येते. रोज नवीन नवीन रस्ता जर फिरण्यासाठी आपण काढू तर सारे लक्ष त्या मार्गाकडे द्यावे लागेल. मनाला मग मोकळीक राहणार नाही. सारांश: जीवनाचं बोजा न वाटता जीवनात आनंद वाटावा यासाठी आपण वर्तन बांधून घेतले पाहिजे. यासाठी या अध्यायात भगवान कार्यक्रम सांगून राहिले आहेत. आपण जन्मताच 3 संस्था बरोबर घेऊन जन्मत असतो. या 3 संस्थांचे कार्य मनुष्याने उत्तम रीतीने चालवून संसार सुखमय करावा यासाठी गीता कार्यक्रम सांगत आहे. कोणत्या या 3 संस्था? आपले भोवती गुंडाळलेले हे शरीर ही एक संस्था, आपल्या आसपास पसरलेले हे विशाल ब्रह्मांड ही अपार सृष्टी जिचा आपण एक अंश आहोत ती दुसरी संस्था, आणि ज्या समाजात आपण जन्मलो तो समाज, आपल्या जन्माची वाट पाहत असलेले ते आईबाप, बहीण भाऊ, आसपासचे शेजारी ही तिसरी संस्था. या तिन्ही संस्था आपण रोज वापरतो, झिजवतो. गीतेची अशी इच्छा आहे की या संस्थांची आपल्यासाठी जी झीज होते ती भरून काढण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावा व जीवन सफल करावे. अहंकार दूर ठेवून या संस्थासंबंधीचे हे जन्मप्राप्त कर्तव्य आपण केले पाहिजे. हे कर्तव्य करायचे खरे, पण त्याची योजना कोणती? यज्ञ, दान व तप या तिन्ही मिळून ही योजना होते. हे शब्द आपल्या परिचयाचे असले तरी त्यातील अर्थ आपणास नीट समजत नसतो. अर्थ समजून घेऊन जर जीवनात त्या गोष्टी भरून राहतील तर 3 संस्थांचे साफल्य होऊन आपले जीवनही मोकळे व प्रसन्न राहील. त्यासाठी त्रिविध क्रियायोग. हा अर्थ समजून घेण्यासाठी प्रथम यज्ञ म्हणजे काय ते पाहू. सृष्टीसंस्था आपण रोज वापरतो. 100 माणसे एका ठिकाणी राहिली तर दुसऱ्या दिवशी तिथली सृष्टी बिघडलेली दिसते. तेथील हवा आपण बिघडवतो, जागा गलिच्छ करतो, अन्न खातो व सृष्टीही झिजवतो. सृष्टीसंस्थेची ही झीज भरून काढली पाहिजे यासाठी यज्ञसंस्था निर्माण झाली. यज्ञाचा उद्देश काय? सृष्टीची जी झीज होते ती भरून काढणे म्हणजे यज्ञ. आज हजारो वर्षे आपण जमिनीची मशागत करीत आहोत. भूमीचा कस कमी होत आहे, आपण तिला झिजवीत आहोत. यज्ञ म्हणतो, पृथ्वीचा कस परत दे, जमीन नांगर, सूर्याची उष्णता तिच्यात साठू दे, खत घाल. झीज भरून काढणे हा यज्ञातील एक हेतू. दुसरा हेतू म्हणजे वापरलेल्या वस्तूंचे शुद्धीकरण करणे. आपण विहीर वापरतो, आजूबाजूस घाण होते, पाणी साचते. विहिरीजवळची ही जी सृष्टी बिघडली ती शुद्ध करायची, तेथील पाणी काढून लावायचे, चिखल दूर करायचा. झीज भरून काढणे, शुद्धी करणे या गोष्टीबरोबरच प्रत्यक्ष काही निर्माण करावयाचे ही तिसरी गोष्टही यज्ञात आहे. कापड वापरले, रोज पुन्हा सूत कातून ते निर्मावयाचे. कापूस पिकवणे, धान्य निर्माण करणे, सूत कातणे ही यज्ञक्रिया. यज्ञात जे निर्माण करावयाचे
ते स्वार्थासाठी नव्हे. आपण जी झीज केली ती भरून काढण्याची कर्तव्य भावना तेथे असली पाहिजे. हा परोपकार नाही. आपण आधीच ऋणी आहोत. जन्मताच ऋण डोक्यावर घेऊन आलो आहोत. हे ऋण फेडण्यासाठीच जी निर्मिती करावयाची तो यज्ञ म्हणजे सेवा आहे, परोपकार नव्हे. त्या सेवेने ऋण फेडावयाचे आहे. पदोपदी सृष्टीसंस्था आपण वापरतो. तिची झीज भरून काढण्यासाठी, तिची शुद्धी करण्यासाठी व नवीन उत्पन्न करण्यासाठी यज्ञ करावयाचा. दुसरी संस्था म्हणजे मनुष्य समाज. आई बाप, गुरु, मित्र हे आपल्यासाठी मेहनत करीत असतात. हे समाजाचे ऋण फेडण्यासाठी दान सांगितले आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी केलेला प्रयोग म्हणजे दान. दान म्हणजे परोपकार नव्हे. समाजापासून मी अपार सेवा घेतली आहे. मी या जगात असहाय्य व दुबळा होतो. या समाजाने मला लहानाचे मोठे केले. यासाठी मी समाजाची सेवा करावयाची. दुसऱ्याचे काही न घेता केलेली सेवा म्हणजे परोपकार. परंतु इथे समाजापासून आधीच भरपूर घेतले आहे. समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जी सेवा करावयाची ती सेवा म्हणजेच दान. मनुष्य समाजाला पुढे जाण्यासाठी मदत करणे म्हणजे दान. सृष्टीची झीज भरून काढण्यासाठी केलेली मेहनत म्हणजे यज्ञ. समाजाचे ऋण फेडण्यासाठी शरीराने, द्रव्याने व अन्य साधनाने केलेली मदत ते दान. याशिवाय तिसरी एक संस्था आहे, ती म्हणजे शरीर. शरीराची ही झीज दिवसेंदिवस होत असते. आपण मन, बुद्धी, इंद्रिय या सर्वांना वापरतो, झिजवतो. या शरीररूपी संस्थेत जे विकार, जे दोष उत्पन्न होतील त्याच्या शुद्धीसाठी तप सांगितले. अशा तऱ्हेने सृष्टी, समाज व शरीर तिन्ही संस्थांचे कार्य उत्कृष्ट चालेल असं वागणं हे आपले कर्तव्य आहे. आपण योग्य व अयोग्य अनेक संस्था निर्माण करतो, परंतु या 3 संस्था आपण निर्मिल्या नाहीत. त्या स्वभावातच आपल्याला मिळाल्या आहेत. या संस्था कृत्रिम नाहीत. अशा 3 संस्थांची यज्ञ, दान, तप या साधनाने झीज भरून काढणे हा माझा स्वभावप्राप्त धर्म आहे. या रीतीने आपण वागू तर आपली असेल नसेल ती शक्ती येथे लागेल. इतर गोष्टी करण्यास अवांतर शक्ती शिल्लकच राहणार नाही. सृष्टी, समाज व हे शरीर या तिन्ही संस्था सुंदर राखण्यासाठी आपली सारी शक्ती खर्च करावी लागेल. कबीरासारखे जर आपणासही म्हणता आले, देवा तू मला जशी चादर दिलीस तशी मी परत देऊन चाललो, नीट तपासून घे ही चादर, तर केवढी सफलता आहे ती. परंतु अशी सफलता प्राप्त व्हावी यास्तव यज्ञदान तपाचा त्रिविध कार्यक्रम आचरला पाहिजे. यज्ञ, दान व तप यांच्यात आपण भेद पाहिला, परंतु खरं म्हटलं तर भेद नाही. कारण सृष्टी, समाज व शरीर या 3 अजिबात निरनिराळ्या संस्था नाहीत. हा समाज सृष्टीबाहेर नाही व हे शरीरही सृष्टीबाहेर नाही. तिन्ही मिळून एकच भव्य सृष्टी संस्था होते. म्हणून जो उत्पादक परिश्रम करावयाचा, जे दान करायचे, जे तप आचरावयाचे त्या सर्वांना व्यापक अर्थाने यज्ञच म्हणता येईल. गीतेने 4थ्या अध्यायात द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ वगैरे यज्ञ सांगितले. गीतेने यज्ञाचा अर्थ विशाल केला आहे. या 3ही संस्थांसाठी जी जी सेवा करू ती सेवा यज्ञरूपच असणार. ती सेवा निरपेक्ष असली म्हणजे झाले. या सेवेत फलाची अपेक्षा ठेवता येणारच नाही, कारण फल आपण आधीच घेऊन चुकलो आहोत. ऋण अगोदरच शिरावर आहे, घेतलेले परत करावयाचे आहे. यज्ञाने सृष्टीसंस्थेत साम्यावस्था प्राप्त होते, दानाने समाजात साम्यावस्था प्राप्त होते, तर तपाने शरीरात साम्यावस्था राहते. अशा रीतीने 3ही संस्थात साम्यावस्था ठेवण्याचा हा कार्यक्रम. याने शुद्धी होईल व दूषित भाव नाहीसा होईल. ही जी सेवा करावयाची त्यासाठी काही भोगही घ्यावा लागेल. भोग हेही यज्ञाचेच अंग आहे. या भोगाला गीता आहार म्हणते. या शरीररूपी यंत्राला अन्नरूपी कोळसा दिला पाहिजे. हा आहार जरी स्वतः यज्ञ नसला तरी यज्ञ सिद्ध होण्याचे ते अंग आहे. म्हणून उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म असे आपण म्हणतो. बगीच्यातून फुले तोडून आणून देवाच्या शिरी वाहिली ही पूजा. परंतु फुले निर्माण करण्यासाठी बगीच्यात मेहनत केली तीही पूजाच. यज्ञ पुरा करण्यासाठी जी जी क्रिया करावयाची ती एक प्रकारची पूजाच होय. देहाला आहार दिला तरच देह उपयोगी पडेल. यज्ञ साधन अशी कर्मे तीही यज्ञच. गीता या कर्मांना तदर्थीय कर्म, यज्ञार्थ कर्म असं म्हणते. हे शरीर सेवेसाठी सदा उभे राहावे म्हणून या शरीराला जी मी आहुती देईन ती आहुती यज्ञरूप आहे. सेवार्थ केलेला आहार पवित्र आहे.
या सर्व गोष्टींच्या मुळाशी पुन्हा श्रद्धा हवी. सर्व सेवा परमेश्वरार्पण करावयाची हा भाव हवा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ईश्वरार्पण बुद्धीशिवाय सेवामयता येऊ शकत नाही. ईश्वरार्पणता ही प्रधान वस्तू विसरून चालणार नाही. गीता प्रवचने अध्याय 17 भाग 2. साधनेचे सात्विकीकरण. परंतु आपल्या क्रिया ईश्वराला केव्हा अर्पण करता येतील? त्या सात्विक होतील तेव्हा. आपली सर्व कर्मे जेव्हा सात्विक होतील तेव्हाच ती देवास अर्पण करता येतील. यज्ञ, दान, तप सर्व सात्विक पाहिजेत. क्रिया सात्विक कशा करावयाच्या याचे तत्त्व 14व्या अध्यायात आपण पाहिले. या अध्यायात गीता त्या तत्त्वाचा विनियोग सांगून राहत आहे. ही सात्विकतेची योजना करण्यात गीतेचा दुहेरी उद्देश आहे. बाहेरून यज्ञदान तपाची जी माझी विश्वसेवा चालली आहे तिलाच आतून आध्यात्मिक साधनेचे नाव देता यावे. सृष्टीची सेवा व साधना यांना दोन निरनिराळे कार्यक्रम नको. साधना व सेवा या दोन निरनिराळ्या गोष्टी नाहीतच मुळी. दोहोसाठी एकच प्रयत्न, एकच कर्म. असे केलेले जे कर्म ते पुन्हा शेवटी ईश्वरार्पण करायचे. सेवा अधिक साधना अधिक ईश्वरार्पणता हा योगच क्रियेने साध्य झाला पाहिजे. यज्ञ सात्विक होण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी आहे. निष्फलतेचा अभाव व सकामतेचा अभाव. या दोन गोष्टी यज्ञात असाव्यात. यज्ञामध्ये जर सकामता असेल तर तो राजस यज्ञ होईल आणि निष्फलता असेल तर तो तामस यज्ञ होईल. सूत कातणे हा यज्ञ आहे. सूत कातताना जर त्यात आत्मा ओतला नसेल, चित्ताची एकाग्रता नसेल तर तो सूत्रयज्ञ जड होईल. बाहेरून काम चालले असता आतून मनाचा मेळ नसेल तर ती सारी क्रिया विधिहीन होईल. विधिहीन कर्म जड होते. विधिहीन क्रियेत तमोगुण येतो. ती क्रिया उत्कृष्ट निर्मिती करू शकत नाही. फलाची निष्पत्ती तिच्यापासून होणार नाही. यज्ञात सकामता नसली तरी उत्कृष्ट फळ त्यापासून मिळाले पाहिजे. कर्मात जर मन नसेल, आत्मा नसेल तर ते कर्म बोजारूप होईल. त्यापासून मग कुठले उत्कृष्ट फळ? बाहेरचे काम बिघडले तर आत मनाचा मेळ नव्हता ही गोष्ट निश्चित. कर्मात आत्मा होता. आतून मेळ ठेवा. सृष्टीसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी आपणास उत्कृष्ट फलोत्पत्ती केली पाहिजे. कर्मात फलहीनता येऊ नये म्हणून ही आंतरिक मेळाची विधियुक्तता असली पाहिजे. अशा रीतीने निष्कामता अंगी बाळून विधिपूर्वक यशस्वी कर्म हातून होईल तेव्हाच चित्तशुद्धी होऊ लागेल. चित्तशुद्धीची कोणती कसोटी? बाहेरचे काम तपासून पाहावे. ते जर निर्मळ व सुंदर नसेल तर चित्तही मलिन समजण्यास हरकत नाही. कर्मात सौंदर्य तरी केव्हा निर्माण होते? चित्तशुद्धीपूर्वक व परिश्रमपूर्वक केलेल्या कर्मावर परमेश्वर आपल्या पसंतीचा, आपल्या प्रसन्नतेचा शिक्का मारतो. प्रसन्न परमेश्वराने कर्माच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला म्हणजे तिथे सौंदर्य उत्पन्न होते. सौंदर्य म्हणजे पवित्र श्रमाला मिळालेला परमेश्वरी प्रसाद. मूर्ती बनवताना तन्मय झालेल्या शिल्पकाराला असा अनुभव येऊ लागतो की ही सुंदर मूर्ती माझ्या हातून बनलेली नाही. मूर्तीचा आकार घडता घडता शेवटच्या क्षणी आपोआप कुठून तरी सौंदर्य तिथे येऊन उभे राहते. चित्तशुद्धीशिवाय ही ईश्वरी कला प्रकट होईल का? मूर्तीतील सारे स्वारस्य हेच की आपल्या अंतःकरणातील सौंदर्य तिथे ओतलेले असते. मूर्ती म्हणजे आपल्या चित्ताची प्रतिमा. आपली सारी कर्मे म्हणजे आपल्या मनाच्या मूर्ती होत. मन सुंदर असेल तर त्या कर्ममय मूर्तीही सुंदर होतील. बाहेरच्या कर्माची शुद्धी मनातील शुद्धीवरून व मनाची शुद्धी बाहेरच्या कर्मावरून पडताळून घ्यावी. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली तीही की या सर्व कर्मात मंत्रही पाहिजे. मंत्रहीन कर्म व्यर्थ होय. सूत कातताना या सुताने मी गरीब जनतेशी जोडला जात आहे हा मंत्र आत हवा. हा मंत्र हृदयात नसेल आणि तासनतास क्रिया केली तरी ती व्यर्थ. ती क्रिया चित्त शुद्ध करणार नाही. त्या कापसाच्या पेळूतील अव्यक्त परमात्मा सूत्ररूपाने प्रकट होत आहे असा मंत्र त्या क्रियेत ओतून मग त्या क्रियेकडे पहा. ती क्रिया अतिसात्विक व सुंदर होईल. ती क्रिया पूजा होईल, यज्ञरूप सेवा होईल. त्या लहानशा धाग्याने समाजाशी, जनतेशी, जगदीश्वराशी बांधले जाल. बालकृष्णाच्या चिमुकल्या तोंडात यशोदामाईला सारे विश्व दिसले. तुमच्या त्या मंत्रमय सुताच्या धाग्यातही तुम्हास विशाल विश्व दिसू लागेल.
आहारशुद्धी, अशी सेवा हातून व्हावी म्हणून आहारशुद्धीही हवी. जसा आहार तसे मन. आहार परिमित असावा. आहार कोणता असावा यापेक्षाही तो किती असावा ही वस्तू अधिक महत्त्वाची आहे. आहाराची निवड ही गोष्ट महत्त्वाची नाही असे नाही, परंतु आहार घेतो तो प्रमाणात घेतो की नाही ही गोष्ट अधिक महत्त्वाची. आपण जे खातो त्याचे परिणाम होणारच. आपण का खातो? सेवा हातून उत्कृष्ट व्हावी म्हणून. आहार हे यज्ञांग आहे. सेवारूप यज्ञ फलद्रूप व्हावा म्हणून आहार. आहाराकडे या भावनेने पहा. तो स्वच्छ व शुद्ध असावा. व्यक्ती आपल्या जीवनात आहारशुद्धी किती करील याला मर्यादाच नाही, परंतु आपल्या समाजाने आहारशुद्धीसाठी तपस्या केली आहे. आहारशुद्धीसाठी हिंदुस्थानात विशाल प्रयत्न झाले. त्या प्रयोगात हजारो वर्षे गेली. त्या प्रयोगात किती तपस्या खर्ची पडली असेल ते सांगवत नाही. जगाच्या पाठीवर एक हिंदुस्थानच असा देश आहे की जिथे जातीच्या जाती निवृत्त मांसाशन आहे. ज्या जाती मांसाशन करतात त्यांच्या आहारातील मांस ही नित्य वस्तू, मुख्य वस्तू असते असे नाही, आणि जे मांस खातात त्यांनाही त्यात उणेपणा वाटतो. मनाने त्यांनी मांसाचा त्याग केलाच असतो. मांसाशनाला आळा घालण्यासाठी यज्ञ रूढ झाला व तदर्थच यज्ञ बंद झाला. श्रीकृष्ण भगवंतांनी तर यज्ञाची व्याख्याच बदलली. कृष्णाने दुधाचा महिमा वाढवला. कृष्णाने असामान्य गोष्टी थोड्या नाही केल्या, परंतु हिंदी जनतेला कोणत्या कृष्णाचे वेड होते? गोपालकृष्ण, गोपालकृष्ण हेच नाव हिंदी जनतेस प्रिय आहे. तो कृष्ण, त्याच्याजवळ बसलेली ती गाय, ती अधरात धरलेली मुरली, असा तो गायीची सेवा करणारा गोपालकृष्णच अबालवृद्धांच्या ओळखीचा आहे. गोरक्षणाचा मोठा उपयोग मांसाशन बंद करण्याकडे झाला. गायीच्या दुधाचा महिमा वाढला व मांसाशन कमी झाले. तरी आहारशुद्धी संपूर्ण झाली आहे असे नाही, आपणास ती पुढे न्यावयाची आहे. बंगाली लोक मासे खातात याचे कित्येकास आश्चर्य वाटते, पण त्यांना दोष देणे योग्य होणार नाही. बंगालमध्ये नुसता भात असतो, त्याने शरीराचे सर्वस्वी पोषण होऊ शकत नाही. यासाठी प्रयोग करावे लागतील. मासे न खाता कोणती वनस्पती खाल्ल्याने तीच पुष्टी मिळेल याचा विचार सुरू होईल. असामान्य त्यागाच्या व्यक्ती निघतील व असे प्रयोग होतील. अशा व्यक्तीच समाजास पुढे नेतात. सूर्य जळत असतो तेव्हा कुठे जगण्यापुरती 98 डिग्री उष्णता आपल्या अंगात राहते. समाजात वैराग्याचे धगधगीत जळते सूर्य जेव्हा निर्माण होतील, श्रद्धेने परिस्थिती झुगारून बिनपंखांनी देहाकाशात जेव्हा ते भराऱ्या मारू लागतात, तेव्हाच कुठे संसार उपयोगी अल्पस्वल्प वैराग्य आपणात येते. मांसाशन बंद करावयास ऋषींना किती तपस्या करावी लागली असेल, किती प्राणार्पणे करावी लागली असतील, असा यावेळी माझ्या मनात विचार येतो. सारांश, आज आमची सामुदायिक आहारशुद्धी इतकी झालेली आहे. अनंत त्याग करून पूर्वजांनी मिळवलेली ही कमाई गमावू नका. हिंदी संस्कृतीतील ही गोष्ट बुडवू नका. आपणास कसे तरी जगावयाचे नाही. कसे तरी ज्याला जगावयाचे आहे त्याचे काम सोपे आहे. पशुसुद्धा कसे तरी जगतात. जसे पशु तसेच का आपण? पशुमध्ये व आपणामध्ये फरक आहे. तो फरक वाढवणे यालाच संस्कृती वर्धन म्हणतात. आपल्या राष्ट्राने मांसाशन त्यागाचा महान प्रयोग केला, तो पुढे न्या. निदान ज्या भूमिकेवर आहात त्याच्या मागे तरी जाऊ नका. ही सूचना देण्याचं कारण हे की हल्ली कित्येकांना मांसाशनाची इष्टता वाटू लागली आहे. आज पौरात्य व पाश्चात्य संस्कृतींचा परस्परांवर परिणाम होत आहे. यातून शेवटी भलेच होईल अशी मला श्रद्धा आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे आपणातील जडश्रद्धा ढासळून जात आहे. अंधश्रद्धा ढासळली तर काही नुकसान नाही. जे चांगले असेल ते टिकेल, वाईट जळून जाईल. अंधश्रद्धा जाऊन तिच्या जागी अश्रद्धा मात्र उत्पन्न होता कामा नये. श्रद्धाच फक्त आंधळी असते असे नाही. अंधविशेषणाचा मक्ता श्रद्धेनेच फक्त घेतला असे नाही. अश्रद्धाही आंधळी असू शकते. मांसाहारासंबंधी आज पुन्हा विचार सुरू झाला आहे. काय असेल ते असो, काही नवीन विचार निघाला म्हणजे मला आनंद वाटतो. लोक जागे आहेत, धक्के देत आहेत असे तरी समजते. जागृतीची लक्षणे पाहून बरे वाटते. परंतु जागृत होऊन डोळे चोळीत तसेच चालू तर पडण्याचा संभव. म्हणून पूर्ती जागृती येईपर्यंत, डोळस जागृती येईपर्यंत हातापायास मर्यादा घातलेलीच बरी. खूप विचार करा. आडवे तिडवे चारी बाजूने विचार करा.
धर्माला विचाराची कात्री लावा. या विचाररूप कात्रीने जो धर्म कातरला जाईल तो कुचकामाचाच होता असे समजलं पाहिजे. जे तुकडे असे तुटतील ते जाऊ देत. तुझ्या कात्रीने जो तुटणार नाही, उलट तुझी कात्री जेथे तुटेल तोच खरा धर्म. धर्माला विचाराची भीती नाही. विचार करा, परंतु कृती एकदम नका करू. अर्धवट जागृतीत कृती कराल तर पडाल. विचार जोराने चालले तरी तूर्त आचार सांभाळा. कृतीवर संयम ठेवा. पूर्वीची पुण्याई गमावू नका. गीता प्रवचने अध्याय 17 भाग 3. अविरोधी जीवनाची गीतेची योजना. आहारशुद्धीने चित्तशुद्धी राहील. शरीरासही बळ लाभेल. समाजसेवा नीट करता येईल. चित्तात संतोष राहील. समाजात संतोष नांदेल. ज्या समाजात यज्ञ दान तपक्रिया विधियुक्त व समंत्र चालले आहेत त्या समाजात विरोध आढळणार नाही. जसे आरसे समोरासमोर असले तर त्यांच्यातील याच्यात दिसते, याच्यातील त्याच्यात दिसते, त्याप्रमाणे व्यक्ती व समाज यात बिंब प्रतिबिंब न्यायाने संतोष प्रकट होईल. माझा संतोष तो समाजाचा व समाजाचा तो माझा. उभय संतोष पडताळून पाहता येतील व ते एकरूप आहेत असे दिसून येईल. सर्वत्र अद्वैताचा अनुभव येईल. द्वैत व द्रोह यांचा अस्त होईल. अशी सुव्यवस्था ज्या योजनेने समाजात राहू शकेल अशी योजना गीता मांडित आहे. आपला रोजचा कार्यक्रम जर गीतेच्या योजनेप्रमाणे रचला तर किती सुरेख होईल. परंतु आज व्यक्तीचे जीवन व सामाजिक जीवन यात झगडा चालला आहे. हा झगडा कसा दूर करता येईल याची चर्चा आज सर्वत्र चालली आहे. व्यक्ती व समाज यांच्या मर्यादा कोणत्या? व्यक्ती गौण की समाज गौण? श्रेष्ठ कोण? कोणी व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते समाजाला जड समजतात. सेनापतीकडे एखादा शिपाई आला तर त्याच्याजवळ बोलताना सेनापती सौम्य भाषा वापरतो. त्याला तुम्हीही म्हणेल. परंतु सैन्याला तो वाटेल तसे हुकूम सोडेल. सैन्य अचेतन जणू ठोकळाच. इकडून तिकडे हलवावा, तिकडून इकडे. व्यक्ती चैतन्यमय आहे, समाज जड आहे. याचा अनुभव येथेही येत आहे. पहा, माझ्यासमोर 200-300 लोक आहेत, परंतु मी त्यांना रुचो वा न रुचो बोलतोच आहे. मला सुचेल ते मी सांगत आहे. जणू तुम्ही जडच आहात. परंतु माझ्यासमोर एक व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. विचारपूर्वक उत्तर द्यावे लागेल. परंतु येथे मी तासनतास तुम्हाला तिष्ठत ठेवले आहे. समाज जड व व्यक्ती चैतन्यमय असं व्यक्ती चैतन्यवाद कोणी प्रतिपादतात तर कोणी समुदायाला महत्त्व देतात. माझे केस गेले, हात तुटला, डोळा गेला, दात पडले, एवढेच काय, पण एक फुफ्फुस गेले तरीही मी जगतो. एक एक अवयव जड आहे. त्या एखाद्या अवयवाच्या नाशाने सर्वनाश होत नाही. सामुदायिक शरीर चाललेच आहे. अशा या 2 परस्पर विरुद्ध विचारसरणी आहेत. तुम्ही ज्या दृष्टीने बघाल तसे अनुमान काढाल. ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाची सृष्टी. कोणी व्यक्तीस महत्त्व देतो, कोणी समाजास. याचे कारण समाजात जीवनार्थ कलहाची कल्पना प्रसृत झाली आहे. पण जीवन का कलहासाठी आहे? त्यापेक्षा मरून का जात नाही? कलह हा मरण्यासाठी आहे. यामुळे स्वार्थ व परमार्थ यात आपण भेद पाडतो. स्वार्थ आणि परमार्थ यात भेद आहे ही कल्पना ज्या माणसाने प्रथम काढली त्याची धन्य होय. जी वस्तूच मुळी नाही तिचे अस्तित्व भासवण्याचे सामर्थ्य ज्याच्या अकलेत होते त्याचे कौतुक करावेसे वाटते. जो भेद नाही तो त्याने उभा केला व जनतेस शिकवला याचे आश्चर्य वाटते. चिनी भिंतीचाच हा प्रकार आहे. क्षितिजाला मर्यादा घालावयाची व त्याच्या पलीकडे काही नाहीच असं मानावयाचे, त्यासारखं हे आहे. या सर्वाचे कारण आज यज्ञमय जीवनाचा अभाव आहे. त्यामुळे व्यक्ती व समाज यात भेद पडले आहेत. व्यक्ती आणि समाज यात वास्तविक भेद पाडता येणार नाही. एखाद्या खोलीचे 2 भाग करण्यासाठी तो पडदा लावावा व तो पडदा वाऱ्याने मागे पुढे झाला म्हणजे कधी हा भाग मोठा तर कधी तो मोठा असे वाटते. वाऱ्याच्या लहरीवर त्या खोलीचे भाग अवलंबून असतात. ते भाग पक्के नाहीत. गीतेला हे झगडे माहीत नाहीत. हे काल्पनिक झगडे आहेत. अंतःशुद्धीचा कायदा पाळा असं गीता सांगत आहे. मग व्यक्तिहित व समाजहित यात विरोध उत्पन्न होणार नाही. एकमेकांच्या हितास बाधा येणार नाही. ही बाधा दूर करणे, हा विरोध दूर करणे ही तर गीतेची खुबी. गीतेचा हा कायदा अंमलात आणणारी एक व्यक्ती निघाली तरी तिच्यामुळे राष्ट्र संपन्न होईल. राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील व्यक्ती. ज्या राष्ट्रात अशा ज्ञानसंपन्न व आचारसंपन्न व्यक्ती नाहीत त्याला राष्ट्र कसे मानावायचे? हिंदुस्थान म्हणजे काय?
हिंदुस्थान म्हणजे रवींद्रनाथ, हिंदुस्थान म्हणजे गांधी किंवा अशीच 5-10 नावं. हिंदुस्थानची कल्पना बाहेरचे जग या 5-10 व्यक्तींवरूनच करतं. प्राचीन काळच्या 2-4 व्यक्ती, मध्यकाळातील 4-5, 5-10 आजच्या घ्यायच्या, त्यात हिमालय व गंगा यांना घालायचे की झाला हिंदुस्थान. हीच हिंदुस्थानची व्याख्या. बाकी या व्याख्येवरचे भाष्य. भाष्य म्हणजे सूत्राचा विस्तार. दुधाचे दही, दह्याचे ताक लोणी. दूध, दही, ताक, लोणी यांचा झगडा नाही. दुधाचा कस किती, त्यात किती लोणी आहे यावरून मापतात. याप्रमाणे समाजाचा कस व्यक्तींवरून मापला जातो. व्यक्ती व समाजात विरोध नाही. विरोध कसा असू शकेल? व्यक्तीही विरोध असू नये. एका व्यक्तीहून दुसरी व्यक्ती संपन्न असली म्हणून काय बिघडलं? कोणीही विपन्न अवस्थेत नसो आणि संपत्ती संपत्ती समाजासाठी वापरली जावं म्हणजे झाले. म्हणून माझ्या उजव्या खिशात पैसे असले काय, डाव्या खिशात असले काय, दोन्ही खिसे माझेच आहेत. कोणतीही व्यक्ती संपन्न झाली तर त्यामुळे मी संपन्न होतो, राष्ट्र संपन्न होते, अशी युक्ती साधता येईल. परंतु आपण भेद करतो. धडेडोकी अलग होतील तर दोन्ही मरतील. व्यक्ती व समाजात भेद नका करू. एकच क्रिया स्वार्थ व परमार्थ यांना अविरोधी कशी करावी हे गीता शिकवित आहे. माझ्या खोलीतील हवा व बाहेरची अनंत हवा यात विरोध नाही. मी विरोध कल्पून खोली बंद करीन तर मात्र गुदमरून मरेन. मला अविरोध कल्पून खोली मोकळी करू दे की अनंत हवा आत येते. ज्या क्षणी मी स्वतःची जमीन व स्वतःच्या घराचा तुकडा निराळा करतो त्याच क्षणी मी अनंत संपत्तीस पारखा होतो. माझे ते लहानसे घर जळले पडले म्हणजे मी माझे सर्वस्व गेले असे म्हणून रडतो. म्हणून असे का म्हणावे, का रडावे? कोणती कल्पना का करायची आणि मग रडायचं? हे 500 रुपये माझे म्हणले की सृष्टीतील अपार संपत्तीपासून मी दूर गेलो. हे 2 भाऊ माझे असे कल्पिले की असंख्य भाऊ दूर गेले, याचे आपणास भान नसते. मनुष्य स्वतःचा किती संकोच करतो हा. मनुष्याचा स्वार्थ तो परार्थ असला पाहिजे. व्यक्ती व समाजात उत्तम सहकार्य ज्यायोगे होईल असा सुंदर मार्ग गीता दाखवित आहे. जीभ व पोट यात विरोध का आहे? पोटाला पाहिजे तेवढेच अन्न जिभेने दिले पाहिजे. पोटाने पुरे म्हणले की जिभेने बंद केले पाहिजे. पोट ही एक संस्था, जीभ एक संस्था. या सर्व संस्थांचा मी सम्राट आहे व या सर्व संस्थात अद्वैतच आहे. कुठून आणला हा करंटा विरोध? एकाच देहातील या संस्थात जसा वास्तविक विरोध नसून सहकार्य आहे त्याप्रमाणे समाजाचेही आहे. समाजातील हे सहकार्य वाढावे म्हणून गीता चित्तशुद्धीपूर्वक यज्ञ दान तप क्रिया सांगत आहे. अशा कर्माने व्यक्ती व समाज दोहोंचे कल्याण साधेल. यज्ञमय जीवन ज्याचे आहे तो सर्वांचा होतो. आईचे प्रेम आपणावर आहे असे प्रत्येक मुलाला वाटते. त्याप्रमाणे हा पुरुष सर्वांना आपला असे वाटते. तमाम दुनियेला तो हवासा वाटतो. असा पुरुष आपला प्राण आहे, मित्र आहे, सखा आहे असे सर्वांना वाटते. ऐसा पुरुष तो पहावा, जनास वाटे हा असावा असे समर्थांनी म्हणले आहे. असे जीवन करण्याची युक्ती गीतेने दिली आहे. समर्पणाचा मंत्र. यज्ञमय जीवन करून पुन्हा ते सारे ईश्वरार्पण करायचे असे गीतेचे आणखी सांगणे आहे. जीवन सेवामय असल्यावर आणखी ईश्वरार्पणाचा कशाला? परंतु सर्व जीवन सेवामय होणे ही गोष्ट पटकन आपण बोललो तरी होणे फार कठीण आहे. अनेक जन्मांती ती थोडेफार साधेल. शिवाय सर्व कर्मे जरी सेवामय, अक्षरशः सेवामय जरी झाली तरी पूजामय झालीच असे नाही. म्हणून ओम तत्सत या मंत्रानं सारं कर्म ईश्वरार्पण करायचं. सेवा कर्म संपूर्णपणे सेवामय होणे कठीण. परार्थात स्वार्थ येऊनच जातो. केवळ परार्थ संभवतच नाही. लेश मात्रही माझा स्वार्थ जात नाही असे करताच येणार नाही. म्हणून दिवसेंदिवस अधिक निष्काम, अधिक निस्वार्थ सेवा हातून व्हावी असे इच्छित जावे. सेवा उत्तरोत्तर अधिक शुद्ध व्हावी अशी इच्छा असेल तर क्रियाजात ईश्वरार्पण करा. ज्ञानदेव म्हणतात, नामामृत गोळी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. नामामृतातील गोडी व जीवनकला अलग नाहीत. नामाचा आंतरिक घोष व बाह्य जीवनकला दोहोंचा मेळ आहे. योगी व वैष्णव एकच आहेत. परमेश्वरास क्रिया अर्पिल्याने स्वार्थ, परार्थ व परमार्थ एकरूप होतील. प्रथम मी व तुम्ही निरनिराळे आहोत ते एक करायचे. तुम्ही व मी मिळून आम्ही झालो. आता आम्ही आणि तो यांना एक करावायचे. प्रथम माझा या सृष्टीची मेळ घालावायचा
आणि मग परमात्म्याशी घालावयाचा, हे ओम तत्सत या मंत्रानं सुचविले आहे. परमात्म्याची अनंत नावे आहेत. त्याच्या नावाचे व्यासांनी विष्णू सहस्रनाम केले. जे जे नाव कल्पून घ्यावे ते त्याचे आहे. जे नाव मनात म्हणावे त्या अर्थाने या सृष्टीत व्हावे आणि तदनुरूप जीवन रचावे. परमेश्वराचे नाव मनात भावावयाचे, ते सृष्टीत पहावयाचे व आपण त्याप्रमाणे व्हावयाचे. याला मी त्रिपदा गायत्री म्हणतो. उदाहरणार्थ परमेश्वराचे दयामय हे नाव घेतले, तो रहीम आहे असे मानले. तो दयाळू देव आता या सृष्टीत डोळे उघडे ठेवून पाहावयाचा. परमेश्वराने प्रत्येक लेकराला त्याच्या सेवेसाठी माता दिली आहे, त्याला जगण्यासाठी हवा दिली आहे. अशा रीतीने त्या दयामयाची सृष्टीतील दयेची योजना पाहावयाची व आपले जीवनही दयामय करायचे. भगवद्गीतेच्या काळी परमेश्वराचे जे प्रसिद्ध नाव होते ते भगवद्गीतेने सुचवले. ते नाव म्हणजे ओम तत्सत हे होय. ओम म्हणजे होय, परमात्मा आहे. या 20व्या शतकातील परमेश्वर आहे. स एव अद्य स उ श्वः. तोच आज आहे, तोच काल होता, तोच उद्या असेल. तो कायम आहे, सृष्टी कायम आहे व कमर कसून साधना करण्यासाठी मीही तयार आहे. मी साधक आहे, तो देव आहे व ही सृष्टी पूजाद्रव्य, पूजा साधन आहे. अशा भावनेने मी भरून जाईन तेव्हा ओम हे अक्षर गळी उतरले असे होईल. तो आहे, मी आहे व माझी साधनाही आहे, असा हा ओंकार भाव अंतरी मुरला पाहिजे, साधनेत उतरला पाहिजे. सूर्य केव्हाही पहा, किरणांसह तो आहे. किरण दूर ठेवून तो कधीच असतो, तो किरणांना विसरत नाही. त्याप्रमाणे साधना आपल्याजवळ कोणत्याही घडीला पाहिजे तरी दिसली पाहिजे. असे होईल तरच ओम हे अक्षर आपण पचवले असे म्हणता येईल. नंतर सत. परमेश्वर सत आहे म्हणजे शुभ आहे, मंगल आहे. ही भावना मनात आणून त्याचे मांगल्य सृष्टीत अनुभवा. पहा ती पाण्याची पातळी. पाण्यातून एक पोहरा भरून घ्या, तेथे झालेला खळगा क्षणात भरून जातो. केवढी मंगलता ही, केवढी प्रीती ही. नदी खळगे सहन करत नाही, खळगे भरायला धावते. नदी वेगेन शुद्ध्यती. सृष्टीरूप नदी वेगाने शुद्ध होत आहे, म्हणून सृष्टी सारी शुभ व मंगल आहे. माझेही कर्म तसेच होऊ दे. परमेश्वराचे हे सत नाम पचवण्यासाठी आपल्या साऱ्या क्रिया निर्मळ व भक्तिमय असल्या पाहिजेत. सोमरस ज्याप्रमाणे पवित्रकातून गाळून घेत, त्याप्रमाणे सर्व कर्माचे, आपल्या साधनेचे नित्य परीक्षण करून त्यात निर्दोषत्व आणावे. उरले तत्. तत् म्हणजे जे ते काहीतरी निराळे, या सृष्टीपासून अलिप्त. परमात्मा या सृष्टीपासून निराळा आहे म्हणजे अलिप्त आहे. सूर्य उगवला म्हणजे कमळे फुलतात, पाखरे उडतात, अंधार नाहीसा होतो. परंतु सूर्य कुठेतरी दूर असतो. या सर्व परिणामांपासून तो नामानिराळा राहतो. आपल्या कर्मामध्ये अनासक्ती राखायची, अलिप्तता आणायची, म्हणजे ते तत् नाम जीवनात उतरले. अशा प्रकारे ओम तत्सत हे वैदिक नाव घेऊन गीतेने सर्व क्रिया परमेश्वरास अर्पण करण्यास शिकवले आहे. सर्व कर्मे ईश्वरार्पण करण्याचा विचार मागे 9व्या अध्यायात आला आहे. यत करोषी यतश्नासी या श्लोकात हेच सांगितले आहे. तीच गोष्ट 17व्या अध्यायातही विवरली आहे. परमेश्वरास अर्पण करावे याची क्रिया सात्विक पाहिजे, तरच ती परमेश्वरास अर्पण करता येईल, हे येथे विशेष सांगितले आहे. पापाप हरिनाम हरिनाम हे सारं खरं, परंतु एक प्रश्न आहे. ओम तत्सत हे नाव पवित्र पुरुषाला पचावायचे, पापी पुरुषाने कसे करावयाचे? पाप्याच्या मुखात शोभेल असे एखादे नाव आहे की नाही? ओम तत्सत या नावात तीही शक्ती आहे. ईश्वराच्या कोणत्याही नामात असत्याकडून सत्याकडे नेण्याची शक्ती असते. पापातून निष्पापतेकडे ते नेऊ शकते. जीवनाची हळूहळू शुद्धी केली पाहिजे. परमात्मा अवश्य मदत करील. तुझ्या दुबळेपणात तुझा हात धरील. एका बाजूला पुण्यमय पण अहंकारी जीवन व दुसऱ्या बाजूला पापमय पण नम्र जीवन, यातून एक पसंत करा असे जर कोणी म्हणेल, तर मी जरी तोंडाने बोलू शकलो नाही तरी अंतःकरणात म्हणेन, ज्या पापाने परमेश्वराचे मला स्मरण राहील ते पापच मला मिळू देत. पुण्यमय जीवनामुळे परमेश्वराची विस्मृती होणार असेल तर ज्या पापमय जीवनाने तो आठवेल तेच जीवन घे असे माझे मन म्हणेल. याचा अर्थ असा नाही की मी पापमय जीवनाचे समर्थन करून राहिलो आहे, परंतु पाप तेवढे पाप नाही जेवढा पुण्याचा अहंकार पापरूप आहे. बहुभीतो जाणपणा
आड न येऊ नारायणा असे तुकाराम म्हणतात. तो मोठेपणा नको, त्यापेक्षा पापी दुःखी असलो तरी बरा. जाणते लेकरू माता लागे दुरी धरू, परंतु अजाण मुलाला आई पोटाशी धरील. स्वावलंबी पुण्यवान होणे मला नको, परमेश्वरावलंबी पापी असणेच मला प्रिय आहे. परमात्म्याचे पावित्र्य माझ्या पापाला पुरून उरण्यासारखे आहे. आपण पापे टाळण्याचा प्रयत्न करावा. ती टाळता नाही आली तर हृदय रडेल, मन तडफडेल, मग परमेश्वराची आठवण होईल. तो कौतुक पाहत उभा आहे. त्याला म्हणा, मी पापी आहे व म्हणून तुझ्या दारी आलो आहे. पुण्यवानाला ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे, कारण तो पुण्यवान आहे. पाप्यालाही ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे, कारण तो पापी आहे. रविवार 12 जून 1932. श्रीकृष्णार्पणमस्तु.